नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ। बघा, तुम्ही असाल किंवा अगदी मी असेल, जेव्हा जेव्हा आपल्याला पैशांची गरज असते, जेव्हा जेव्हा मुलांची फी भरायची असते, लाईट बिल भरायचं असतं, घरात काहीतरी सामान आणायचं असतं, घरातील एखादी व्यक्ती आजारी असते, नेमकी त्याच वेळा आपला खिसा रिकामा असतो, त्याच वेळी आपल्याकडे पैशांची तंगी असते। बघा, अर्जंट पैसा हवा असेल आणि तो पैसा काही केल्या तुमच्याकडे येत नसेल, सतत घरामध्ये दरिद्रता किंवा गरिबी असेल, तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अत्यंत पॉवरफुल एक उपाय सांगणार आहे। मनी अट्रॅक्शनसाठी म्हणजे पैसा आकर्षित करण्यासाठी, खूप कर्ज असेल ते कमी करण्यासाठी, जेवढा आपल्याकडे आहे ते दुपटीने वाढवण्यासाठी, ब्रह्मांडाकडून युनिवर्सकडून आपल्याला जे काही हवं आहे ते प्राप्त करण्यासाठी हा अत्यंत पॉवरफुल उपाय आहे। बघा, जेव्हा आपण व्रत करून थकतो, बऱ्याच लक्ष्मीच्या सेवा करतो, आपण सगळ्या गोष्टी करतो, ताई मी उपवास केलेत, मी पारायण केलेत, मी अखंड दीपव्रत केलंय, मी हे वाचतीये, मी ते ग्रंथ म्हणतेय किंवा मी तो स्तोत्र म्हणते, सगळं करतेय, पण फरक काही येत नाही, अनुभव काही येत नाही, पैशांची तंगी काही कमी होत नाही, पैसा येतच नाही। जे हरल्यासारखे आहेत, ज्यांना कशातच लाभ येत नाहीये, ज्यांना कुठल्याच गोष्टीमध्ये प्रचिती येत नाहीये, त्या प्रत्येकाने शेवटचा उपाय म्हणून हा उपाय करा। या उपायाने मी तुम्हाला खात्रीने सांगते, कितीही आर्थिक चणचण असेल ती कमी होईल। तुम्हाला जेवढे पैसे अपेक्षित आहेत, ब्रह्मांड तुम्हाला त्याच्या दुपटीने देईल। हा माझा स्वतःचा अनुभव आहे आणि त्या अनुभवानेच आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला हा उपाय सांगत आहे। हा उपाय कोण करू शकतं, तर कुणीही, अगदी लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या व्यक्तीपर्यंत, ज्यांना आर्थिक चणचण आहे, ज्यांच्या आयुष्यात खूपच गरिबी किंवा दरिद्रता आहे, अशी कुठलीही व्यक्ती हा उपाय करू शकतं। फक्त हा उपाय करत असताना एकच गोष्ट महत्त्वाची आहे, ती म्हणजे पॉझिटिव्हिटी। कारण जेव्हा जेव्हा युनिवर्सचे, ब्रह्मांडाचे उपाय करतो, तर त्यावेळी आपल्याला पूर्ण पॉझिटिव्ह राहायचं असतं। जेवढं तुम्ही पॉझिटिव्ह राहाल, जेवढं पॉझिटिव्ह राहून तुम्ही उपाय कराल, तेवढ्या लवकर तुम्हाला त्याचा रिझल्ट मिळतो। आठवड्यातील कुठलाही दिवस, जो दिवस तुमच्या आवडीचा आहे, जो दिवस तुम्हाला आवडतो, त्या दिवशी हा उपाय तुम्हाला करायचा आहे। बघा, या उपायासाठी खूप काही नाही, फक्त तुम्हाला एक वहीचं पान घ्यायचं आहे। एक वहीचं पान म्हणजे एक वहीचं असं पेज घ्यायचं आहे, खूप मोठं नको, मध्यम असं छान पेज घ्या। त्याच्यासोबत हिरव्या रंगाचा, निळ्या रंगाचा, ग्रीन रंगाचा किंवा जांभळ्या रंगाचा पेन घ्या। आता सगळ्यात पहिले काय करायचं, वहीचं जे पान आहे, बघा हे वहीचं जे पान आहे, त्या वहीच्या पानावरती एक चौकोन काढायचा। ॲक्च्युली मी आता पेन घेऊन नाही बसली, नाही तर तुम्हाला मी दाखवलं असतं। वहीचं जे पेज आहे, त्या वहीच्या पेजवर एक चौकोन काढायचा आहे, छान। इकडनं अशी रेष, इकडनं एक अशी रेष, या पद्धतीने एक चौकोन, प्रत्येकाला चौकोन कसा काढायचा ते माहिती आहे। चौकोन काढल्यानंतर त्या चौकोनाच्या चारही कोपऱ्यांना, 4 कोपरे, इकडनं एक कोपरा येईल, इकडनं, इथे आणि इथे, असे हे 4 कोपरे येतील। त्या चारही कोपऱ्यांना तुम्हाला एकच शब्द लिहायचा आहे, तो म्हणजे मनी। बघा, इंग्लिशमध्ये तुम्हाला मनी लिहायचं आहे, इकडे पण तुम्हाला मनी लिहायचं आहे, इथे पण तुम्हाला मनी लिहायचं आहे आणि इथे पण तुम्हाला मनी लिहायचं आहे। चारही कोपऱ्यांना तुम्ही मनी हा एक शब्द लिहिला की त्या खाली तुम्हाला एक अंक लिहायचा आहे। अंक आहे 9 7, 9 7। पुन्हा इथे तुम्ही मनी लिहिले, तिथेही तुम्हाला 9 7, इथे तुम्ही मनी लिहिले, इथेही 9 7, इथे तुम्ही मनी लिहिले, इथे सुद्धा 9 7, 97, 9 7, 97 हा अंक तुम्हाला चारही कोपऱ्यांना काढायचा आहे। ठीक आहे, पुन्हा एकदा सांगते, चौकोन काढलात की 4 कोपऱ्यांना मनी लिहा आणि त्या प्रत्येक मनीच्या खाली, मनी म्हणजे काय, पैसा, त्या प्रत्येक शब्दाच्या खाली 9 7 हा अंक लिहा। सगळ्यात अगोदर तुम्हाला मी 9 7 म्हणजे 97 हा अंक कशाचा आहे ते सांगते। 9 हा अंक नवग्रहाचा आहे। बऱ्याच वेळा आपल्या नवग्रहांपैकी एखादा ग्रह इकडचा तिकडे होतो किंवा एखादा ग्रह कमकुवत होतो, त्यावेळी सुद्धा आपल्यावरती आर्थिक वाईट वेळ येते, बऱ्याच वेळा नशीब साथ देत नाही, मग सतत गरिबी येते। शिवाय 7 हा अंक शुक्राचा आहे आणि सगळ्यांनाच माहिती आहे की शुक्र, ज्याचा शुक्र मजबूत असतो, त्याच्या आयुष्यात धन, दौलत, संपत्ती, ऐश्वर्य सगळं काही बक्कळ असतं। म्हणून नवग्रहांचा 9 आणि शुक्र ग्रहाचा 7 हा अंक चारही कोपऱ्यांना तुम्हाला लिहायचा आहे।
एवढं करून झाल्यानंतर तुम्हाला सुगंधी अत्तर घ्यायचं आहे. जे कुठलं अत्तर तुमच्याकडे असेल ते घ्या. आता माझ्याकडे हिना आहे, तुमच्याकडे गुलाब असेल तर गुलाब घ्या. गुलाब नाही, हिना प्रत्येकाकडे असतं, कारण आपण स्वामींना तेच अत्तर घेतो. तर हे अत्तर घ्यायचं आहे. आता हे तुम्हाला अत्तर या कागदावर असं, जिथे तुम्ही मनी किंवा जिथे तुम्ही अंक लिहिलेला आहे तर त्याच बाजूच्या भागामध्ये तुम्हाला हे अत्तर स्प्रेड करायचं आहे. या पद्धतीने अत्तर छान असं स्प्रेड करायचं, हाताने थोडं चोळायचं. ठीक आहे, हाताने थोडं ते चोळून घ्यायचं असं. आता हा जो कागद आहे, हा कागद आपल्यासमोर घरातल्या कुठल्याही कोपऱ्यात जिथे कुठे तुम्ही बसलेले आहात तिथे हा कागद आपल्या असा समोर ठेवायचा, आपल्या समोर ठेवायचा. कागद छान असा समोर ठेवून झाला की त्याच्यानंतर आपल्याला एक सिक्का घ्यायचा आहे. 1 रुपयाचा, 5 रुपयांचा, 2 रुपयांचा, 10 रुपयांचा कुठलाही एक सिक्का घ्यायचा आहे. जो सिक्का तुम्ही घेतलेला आहे तो सिक्का सुद्धा तुम्हाला अत्तर लावून घ्यायचा आहे. छान असं दोनही बाजूने अत्तर लावायचं. छान हा सिक्का सुगंधी करून घ्यायचा. ठीक आहे, आता हा सिक्का या कागदावर जो चौकोन चौरस काढलेला आहे त्याच्यामध्ये हा सिक्का ठेवायचा. हा सिक्का मध्ये ठेवून झाला की त्याच्यानंतर तुम्हाला याची कशी चौकोनी घडी करायची आहे. जशी तुम्हाला जशी जमेल तशी. आता मी माझ्या पद्धतीने जस्ट अशी करते. चौकोनी अशी घडी करायची आहे आणि कलावा घ्यायचा आहे. लाल पिवळा जो धागा असतो, हा लाल पिवळा धागा म्हणजे कलावा घ्यायचा आहे आणि तो असं एकदा बांधायचा आहे. एकदा दोनदा कितीही वेळा तुम्ही बांधू शकता. शेवटी गाठ मारायची म्हणजे कलाव्यामध्ये हा सिक्का, हा कागद तुम्हाला घट्ट छान पॅक करायचा आहे. आता हे तुम्हाला तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे, तुमच्या उजव्या हातात घ्यायचं आहे आणि मी जे काही म्हणतीये सेम तसंच म्हणायचं आहे. तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्याकडे खूप पैसा येत आहे, माझ्याकडे या क्षणाला भरपूर पैसा आहे, माझी पैशांची समस्या पूर्णपणे संपलेली आहे, माझ्या घरात असणारं दारिद्र्य आणि गरिबी कमी झालेली आहे आणि आता या क्षणाला माझ्याकडे बक्कळ पैसा आहे, मी खूप श्रीमंत आहे, माझी पैशांची अडचण दूर झालेली आहे आणि पैसा येण्याची जी इच्छा आहे ती माझी पूर्ण झालेली आहे. हे जे काही आहे ते पॉझिटिव्हिटी म्हणून तुम्हाला फक्त एकच वाक्य तुम्हाला एक 10-15 मिनिटं म्हणायचं आहे. खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे, माझ्याकडे खूप पैसा आहे माझ्याकडे पैसा, माझ्याकडे पैसा येतोय असं तुम्हाला सतत एक पॉझिटिव्हिटीने ते म्हणत राहायचं आहे आणि ते चित्र तुमच्या डोळ्यासमोर आणायचं आहे की हो पैशांची बॅग आहे किंवा माझ्या डोळ्यासमोर आत्ता या क्षणात खूप पैसा आहे, कोणीतरी पैसे घेऊन माझ्याकडे आलेला आहे, ते पैसे मी घेत आहे, मी कपाटात पैसे ठेवत आहे, माझं पूर्ण घर, माझी पर्स पैशांनी भरलेली आहे. असं एक ती पॉझिटिव्ह चित्र, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन, एक आपण ज्याला म्हणतो ना की मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं आहे. तुमच्या डोळ्यासमोर पैशांना मॅनिफेस्टेशन तुम्हाला करायचं आहे. 10-15 मिनिटं झाल्यानंतर हा कागद असाच्या असा आपल्या पैशांच्या पाकिटात किंवा कपाटात, तिजोरी असेल ते तिथे ठेवायचं आहे. हे झालं की त्याच्यानंतर पुन्हा सेकंड टाईम दुसऱ्या दिवशी बघा, ज्या दिवशी तुम्ही ही रेमेडी कराल त्या दिवसापासून सलग तुम्हाला 21 दिवस रोज, मासिक धर्म सुत्तकाळ कुठलेच नियम नाही, रोज एकाच टायमाला हे काढायचं पर्समधून किंवा तिजोरीतून, हातात घेऊन बसायचं, 15 मिनिटं ते मॅनिफेस्टेशन करायचं. 21 दिवसांमध्ये तुमचा जो रिझल्ट येईल तो या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुम्ही मला स्वतः सांगा. किती पण वाईट वेळ असेल, किती पण आर्थिक तंगी असेल, कितीही पैशांची कमतरता असेल किंवा काहीही असेल, ते सगळ्या 21 दिवसांमध्ये पूर्णपणे संपून जाईल. आर्थिक प्रगती व्हायला सुरुवात होईल. तुम्ही जे इमॅजिन केलं होतं तितकं नाही पण त्याच्या पटीने काहीतरी तुमच्याकडे पैसा जो आहे तो येत जाईल. हा माझा स्वतःचा अनुभव आहे, खूप पॉवरफुल आहे. हे टेक्निक तुम्ही यूज करून बघा. पैसा कधीच कमी पडणार नाही, कधी घरातून लक्ष्मी काढता पाय घेणार नाही. नक्की हा उपाय करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.